नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट टेस्टी चिकन करी. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे 2 मीडियम आकाराचे कांदे असे उभे कट करून घेतलेले आहेत. 1 टोमॅटो घेतलेला आहे, पुदिना घेतलेला आहे बारीक चिरून आणि कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतले आहेत. 2 इंच आल्याचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे पहा मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे. आता हे चिकन आपण स्वच्छ 1-2-3 पाण्याने धुवून घेणार आहोत. इथे पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण पहिल्यांदा कांदा भाजून घेणार आहोत. हे पहा इथे मी कांदा घातलेला आहे तेलामध्ये. आता छान हलवून सर्व बाजूने कांदा भाजून घ्यायचा आहे. हे पहा इथे कांदा थोडासा भाजत आलेला आहे. तर मस्त कांदा भाजून झाला आहे आपला गुलाबी रंगावरती. आता यामध्ये खोबरं, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आणि पुन्हा हे भाजायचं आहे व्यवस्थित. इथे पाहू शकताय छान असं भाजून झालंय. आता इथे टोमॅटो आहे, 1 मोठा टोमॅटो आहे लाल. तो छान मऊ होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. हे बघा इथे वाटण तयार आहे आपलं भाजून व्यवस्थित. आता याला आपण थोडंसं थंड करून मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेऊयात. या पद्धतीने ना एकदम झटपट होते बरं का चिकन करी. हे बघा आता आपण इथे मिक्सर लावूयात. पहिल्यांदा असंच फिरवायचं आणि नंतर गरज वाटल्यास थोडंसं पाणी ॲड करायचं. अगदीच पाणी नाही ॲड करायचं कारण कांदा टोमॅटोला पाणी सुटते आणि वाटण मग खूपच पातळ होण्याची शक्यता असते. बघा या पद्धतीने एकदम छान मऊ असं वाटण वाटून घ्यायचं. आता इथे करी करण्यासाठी मोठी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी 3 पळी तेल घालणार आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं, 2 तेजपत्त्याची पानं आणि हे जे वाटण आहे ते तेलामध्ये टाकून घ्यायचं. म्हणजे आता मस्त आपण मीडियम गॅसवर हे वाटण परतून घ्यायचं आहे. हे बघा छान तेल सुटेपर्यंत वाटण आपण परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण आपले सुके मसाले ॲड करूयात. हळद घातली आहे, अर्धा चमचा हळद आहे. इथे लाल तिखट आहे घरगुती, तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. घरगुती मसाला आहे तो इथे घेतलेला आहे 1 मोठा चमचा आणि 1 चिकन मसाला घेतलेला आहे. आता हे सर्व मसाले व्यवस्थित भाजून घेऊयात. छान मिक्स करायचे.
मसाल्यांचा कलर बघा आता थोडासा यायला लागला आहे ग्रेव्हीला. हे बघा आपलं मस्त वाटण छान परतून झालेलं आहे. तर यामध्ये चिकन टाकून घेऊयात. हे बघा इथे मी भरपूर असा पुदिना घालणार आहे. चिकन करीमध्ये तुम्ही भरपूर पुदिना वापरा. बघा त्याची टेस्ट किती छान लागेल ते. आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. चवीप्रमाणे मीठ. आता हे सर्व आपण परतून घेऊया व्यवस्थित. चिकन मसाल्यामध्ये असं कोट झालं पाहिजे सर्व बाजूने. हे बघा व्यवस्थित चिकन परतून घेतल्यानंतर आपण हे एक 10-15 मिनिटासाठी चिकन झाकून ठेवणार आहोत. म्हणजे चिकनचं जे पाणी आहे ते रिलीज होऊन चिकन छान वाफेवरती शिजल्या जाईल. पाहूयात 10 मिनिटानंतर. हे बघा छान पाणी सुटल्यानंतर चिकन शिजलेलं आहे आपलं. म्हणजे पूर्णच नाही शिजलेलं, एक 20-30% शिजलेलं आहे. तर पुन्हा एक मिक्स करून घ्यायचे मसाले सगळे व्यवस्थित. आणि आता इथे आपण पाणी ॲड करणार आहोत. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल, म्हणजे करी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त पाणी घेऊ शकता. पण आम्हाला थोडीशी पातळ आवडते म्हणून यामध्ये त्याप्रमाणे मी पाणी घालणार आहे. आणि शिजण्यासाठी पण आपल्याला थोडंसं जास्त पाणी घालायला लागेल. म्हणजे ते पाणी थोडंसं आटून करी जी आहे ती थोडीशी आटते. आता यामध्ये वरून अशी कोथिंबीर घालायची. आणि पुन्हा आपण आता हे चिकन झाकून एक 15 मिनिटासाठी मीडियम गॅसवर शिजवून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून. तर ह्याला आपण झाकण ठेवून शिजवून घेऊयात. पाहूयात आपण आपली करी तयार झाली की नाही आहे. हे बघा मस्त अशी तर्री आलेली आहे. छान आपला चिकन करीला बघा कलर किती छान आलेला आहे. अगदी झटपट आणि खायला भरपूर टेस्टी अशी चिकन करी तयार आहे आपली. तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबरही खाऊ शकताय. नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.